नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला 10वा स्कंद. 10व्या स्कंदातील अध्याय 75व्या अध्यायामध्ये आपण राजर्षीय यज्ञांची पूर्तता आणि दुर्योधनाचा अपमान पाहणार आहोत. परीक्षिताने विचारले, मुनिवर्य, अजातशत्रू धर्मराजाचा राजर्षीय यज्ञ महोत्सव पाहून जे राजे, ऋषी, मुनी, देव इत्यादी आले होते ते सर्वजण आनंदित झाले, पण दुर्योधन मात्र नाही. ही गोष्ट मी आपल्या तोंडून ऐकली. भगवान, आपण याचे कारण सांगावे. श्रीसुख म्हणाले, परीक्षिता, तुझे थोर आजोबा युधिष्ठिर यांच्यावरील प्रेमामुळे त्यांच्या बांधवांनी राजर्षीय यज्ञामध्ये वेगवेगळी सेवा कार्य स्वीकारली होती. भीमसेन भोजन प्रमुख होता, दुर्योधन खजिनदार होता. सत्काराचे काम सहदेवाकडे होते आणि वेगवेगळ्या प्रकारची सामग्री गोळा करण्याचे काम नकुल पाहत होता. अर्जुन गुरुजनांची सेवा करीत होता आणि श्रीकृष्ण अतिथींचे पाय धुण्याचे काम करीत होते. भोजन वाढण्याचे काम द्रौपदी करीत होती आणि उदार कर्ण दाने देत होता. परीक्षिता, याचप्रमाणे सात्यकी, विकर्ण, हार्दिक्य, विदुर इत्यादी, तसेच भूरिश्रवा इत्यादी बाल्यहिकाचे पुत्र आणि संतर्दन इत्यादींना राजर्षीय यज्ञामध्ये निरनिराळ्या कामावर नियुक्त केले होते. ते सर्वजण राजाला आवडेल अशा प्रकारे कामे करीत होते. ऋत्विज, सदस्य, ज्ञानी पुरुष, इष्टमित्र व बांधव यांचा गोडवाणी, पूजा आणि दक्षिणा इत्यादींनी उत्तम प्रकारे सत्कार झाला. तसेच शिशुपाल भक्त वत्सल भगवंताच्या चरणी विलीन झाला. त्यानंतर सर्वांनी गंगेत अवभृत स्नान केले. या स्नानाच्या सोहळ्याच्या वेळी मृदंग, शंख, ढोल, नौबती, नगारे, शिंगे इत्यादी निरनिराळी वाद्ये वाजू लागली. नर्तकी आनंदाने नाचू लागल्या. गवई गटागटांनी गाऊ लागले. विणा, बासऱ्या, टाळ, झांजा वाजू लागल्या. यांचा तुंबळ आवाज सगळ्या आकाशात दुमदुमू लागला. सोन्याचे हार गळ्यात घातलेले यदू, सृंजय, कांबोज, कुरु, कैकय आणि कोसल देशांचे राजे युधिष्ठिर महाराजांना पुढे करून रंगीबेरंगी ध्वजा पताकांनी युक्त आणि खूप सजविलेल्या अशा हत्ती, रथ, घोडे व सैनिक अशा चतुरंग सेनेसह पृथ्वीचा थरकाप करीत चालले होते. यज्ञाचे सदस्य ऋत्विज आणि पुष्कळशे विद्वान ब्राह्मण वेदमंत्रांचे उच्च स्वराने पठण करीत चालले होते. त्यावेळी देव, ऋषी, पितर, गंधर्व आकाशातून फुलांचा वर्षाव करीत त्यांची स्तुती करीत होते. यावेळी स्त्री पुरुष सुगंधी द्रव्य, फुलांचे हार, रंगीबेरंगी वस्त्रे आणि बहुमूल्य अलंकारांनी नटून थटून एकमेकावर पाणी, तेल, दूध, लोणी इत्यादी टाकून त्यांना भिजवित होते. ते एकमेकांच्या अंगाला लावीत खेळ करीत होते. वारंगना पुरुषांना तेल, दूध, सुगंधित पाणी, हळद आणि दाट केशर लावीत आणि पुरुषसुद्धा त्यांना त्याच वस्तूंनी चिंब भिजवीत. तो उत्सव पाहण्यासाठी त्यावेळी ज्याप्रमाणे उत्तमोत्तम विमानात बसून आकाशामध्ये पुष्कळशा देवी आल्या होत्या, त्याचप्रमाणे रक्षणासाठी बरोबर असलेल्या सैनिकांसह राण्या निरनिराळ्या वाहनात बसून आल्या होत्या. पांडवांचे मामे भाऊ श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र त्या राण्यांवर निरनिराळ्या प्रकारचे रंग टाकीत होते. त्यावेळी त्या राण्यांचे लाजेने चूर झालेले चेहरे स्मितहास्याने खुलून दिसत होते. त्या राण्यांची वस्त्रे भिजल्यामुळे त्यांच्या शरीराचे वक्षस्थळ, मांड्या, कंबर इत्यादी अवयव दिसू लागले होते. त्यासुद्धा पिचकाऱ्यांनी आपले दीर आणि त्यांच्या मित्रांवर रंग उडवित होत्या. या धावपळीमुळे त्यांच्या वेण्या सुटून त्यामध्ये माळलेली फुले ओघळून पडत होती. त्यांचा हा मनोहर विहार पाहून कामी पुरुषांचे चित्त चंचल होत होते. चक्रवर्ती राजा युधिष्ठिर द्रौपदी इत्यादी राण्यांसह सुंदर घोडे जुंपलेल्या व सोन्याच्या हारांनी सजविलेल्या रथात बसला होता. त्यावेळी तो प्रयाजादी क्रियांनी युक्त असा मूर्तिमंत राजर्षीय यज्ञ वाटत होता. ऋत्विजांनी पत्नी संयाज नावाचा याग व यज्ञांत स्नानसंबंधी कर्म करवून द्रौपदीसह युधिष्ठिराकडून आचमन व संकल्प करून गंगास्नान करविले. त्यावेळी माणसे आणि देवतासुद्धा दुदुंबी वाजवू लागल्या. तसेच देव, ऋषी, पितर आणि लोक फुलांचा वर्षाव करू लागले. युधिष्ठिराने स्नान केल्यानंतर सर्व वर्णांच्या आणि आश्रमांच्या लोकांनी गंगेमध्ये स्नान केले, कारण या स्नानामुळे महापापी सुद्धा पापराशीतून ताबडतोब मुक्त होतात. त्यानंतर धर्मराजाने नवी रेशमी वस्त्रे परिधान केली व बहुमोल अलंकार घातले. नंतर ऋत्विज, सदस्य, ब्राह्मण इत्यादींना वस्त्रे, अलंकार व दक्षिणा देऊन त्यांचे पूजन केले. त्यावेळी सर्व लोकांनी रत्नजडित कुंडले, फुलांचे हार, पगड्या, लांब अंगरखे, रेशमी वस्त्रे व रत्नांचे बहुमोल हार घातल्याने ते देवतांसारखे शोभून दिसत होते. कानामधील कुंडले आणि कुरळे केस यामुळे त्यांची मुखकमले शोभून दिसत होती. अशा स्त्रिया
कमरपट्ट्यांमुळे विशेष सुंदर दिसत होत्या. परीक्षिता राजर्षी यज्ञामध्ये चारित्र्य संपन्न ऋत्विज, वेदवेत्ते, सदस्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, राजे, देव, ऋषी, पितर, अनुयायांसह लोकपाल इत्यादी जे आले होते त्या सर्वांचा युधिष्ठिराने सत्कार केला. त्यानंतर ते सर्वजण धर्मराजांचा निरोप घेऊन आपापल्या निवासस्थानाकडे गेले. अमृतपान करीत असताना माणूस जसा अधिक तृप्त होत नाही त्याप्रमाणे सर्व लोक भगवद्भक्त राजर्षी युधिष्ठिरांच्या राजर्षी महायज्ञाची कितीही प्रशंसा करून तृप्त होत नव्हते. यानंतर धर्मराजाने मोठ्या प्रेमाने आपले आप्तेष्ट संबंधी, बांधव आणि भगवान श्रीकृष्ण यांना थांबवून ठेवले, कारण त्यांच्या विरहाच्या कल्पनेनेच त्याला दुःख होत होते. परीक्षिता भगवान श्रीकृष्णांनी सांब इत्यादी यादववीरांना द्वारकापुरीला पाठविले आणि स्वतः युधिष्ठिराला आनंद देण्यासाठी ते तेथेच राहिले. अशा प्रकारे पार करण्यास अत्यंत कठीण असा राजसूय यज्ञाच्या मनोरथाचा महासागर धर्मनंदन राजाने श्रीकृष्णांच्या कृपेने सहजपणे पार केला आणि त्यांची सर्व काळजी मिटली. एके दिवशी भगवंतांचा भक्त असलेल्या युधिष्ठिराच्या अंतपुरातील संपत्ती व राजसूय यज्ञ केल्यामुळे त्याला प्राप्त झालेले महत्त्व पाहून दुर्योधनाला मत्सर वाटू लागला. परीक्षिता मय नावाच्या दानवाने पांडवासाठी जे प्रसाद बनविले होते त्यामध्ये राजे, दैत्यराजे आणि सुरेंद्र या सर्वांजवळ असणारे नाना प्रकारचे ऐश्वर एकवटले होते. त्या सर्वांच्या द्वारा द्रौपदी तेथे आल्या आपल्या पतींची सेवा करीत होती. त्यावेळी त्या राजभवनात श्रीकृष्णांच्या हजारो राण्या राहत होत्या. त्या जेव्हा राजभवनात नितंबांच्या भारामुळे हळूहळू चालत तेव्हा त्यांच्या नुपुरांचा आवाज सगळीकडे पसरत असे. त्यांचे कटिप्रदेश अत्यंत सुंदर होते. तसेच त्यांच्या वक्षस्थळावर लावलेल्या केशरांच्या लालिम्याने मोत्यांचे शुभ्र हार लालसर वाटत होते. कुंडले घातलेली व कुरळे केस भुरभुरत असलेली त्यांची मुखकमले विशेषत शोभून दिसत होती. हे सर्व पाहून द्रौपदींच्या ठिकाणी आसक्त असलेल्या दुर्योधनाच्या अंतःकरणात जळफळाट होऊ लागला. राजाधिराज युधिष्ठिर एके दिवशी आपले बंधू, संबंधी आणि आपला नेत्रच असे श्रीकृष्ण यांच्यासह मय दानवाने बनविलेल्या सभेत सुवर्ण सिंहासनावर इंद्राप्रमाणे विराजमान झाला होता. त्याचे ऐश्वर ब्रह्मदेवांच्या ऐश्वर्यासारखे होते. भाट त्यांची स्तुती करीत होते. त्याचवेळी अभिमानी दुर्योधन आपल्या भावांसह तेथे आला. त्याच्या डोक्यावर मुकुट, गळ्यामध्ये हार आणि हातात तलवार होती. परीक्षिता तो रागाने तेथील सेवकांना दरडावीत होता. मय दानवाने त्या सभेत अशी किमया केली होती की दुर्योधन मोहित होऊन जमिनीला पाणी समजून त्याने आपली वस्त्रे वर केली आणि पाण्याला जमीन समजून तो तेथे आपटला. तो पडल्याचे पाहून भीमसेन राणे आणि अन्य राजे हसू लागले. त्यावेळी युधिष्ठिर जरी त्यांना मनाई करीत होता तरी श्रीकृष्णांनी त्यांना संमती होती. या घटनेमुळे दुर्योधन लज्जित झाला. तो क्रोधाने जळू लागला. आता तो मान खाली घालून गुपचूपपणे सभाभवनातून बाहेर पडून हस्तिनापूरला गेला. ही घटना पाहून सत्पुरुषांमध्ये हाहाकार माजला आणि धर्मराज काहीसा खिन्न झाला. भगवान श्रीकृष्ण मात्र गप्प बसले होते, कारण कोणत्याही प्रकारे का होईना पृथ्वीचा भार त्यांना कमी करायचा होता. खरे तर त्यांनी पाहिल्यामुळेच दुर्योधनाला तो भ्रम झाला होता. परीक्षिता, त्या महान राजसूय यज्ञामध्ये दुर्योधनाचा जळफळाट का झाला हे तू मला विचारले होतेस. ते सर्व मी तुला सांगितले. अध्याय 75 समाप्त.